नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या तडका टॉक्स या चॅनलमध्ये. मंडळी, घरी कधीतरी आपलं दूध उकळताना फाटतं की हो, म्हणजे नासलं पण असं म्हणतं बरं का कोणी. तर त्यावेळी ते काय करणार, ते एवढं दूध फेकायचं नाही. त्याचं आपण काहीतरी मस्त स्वादिष्ट, चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारा आयटम छानपैकी बनवूयात. चला तर, मलाई बर्फी. हो, खरंच बनवता येते की. हे बघा, सर्वात आधी जे दूध फाटलंय ना, ते छानपैकी गाळून घ्या आणि स्वच्छ पाणी टाकून एकदा धुवून घ्या. म्हणजे थोडाफार आंबट वास येतो ना दुधाचा, दूध नासलं किंवा फाटल्यावरती, तो सगळा वास वगैरे छानपैकी निघून जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे का, उकळताना जर फाटलं ना, त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर किंवा थोडंसं लिंबाचा रस जर घालून तुम्ही झाकण ठेवलं, की जे पाणी आहे ना, एक्स्ट्राचं पाणी बाजूला होतं आणि छानपैकी एक मलाईचा याचा गोळा बाजूला तयार होतो. म्हणजे ते एकदम सोपं पडतं आणि छानपैकी ते गाळून घ्यायचं. त्यामध्ये पाणी घालून एकदा स्वच्छ धुवायचं, म्हणजे आंबटपणा वगैरे किंवा आंबट वास वगैरे असेल ते सगळं स्वच्छपणे निघून जाणार, त्याचा घाण काही वास येणार नाही. माझं तर 2 लिटर दूध आज नासलेलं, म्हणजे खराब झालं उकळताना, फाटलेलं. मग काय म्हटलं, फेकून द्यायचं वेस्ट, तर मी असं स्वच्छ ते धुवून घेतलं आणि एका पातेल्यामध्ये टाकलं. त्यामध्ये वास वगैरे येणार नाही असं धुवून घेतलं आहे बरं का, पुन्हा एकदा सांगते. गाळून वगैरे घेतलं आहे छान. त्यामध्ये घातले आहे मी मस्तपैकी गोड अशी साखर. साखर घालून एकत्रित छानपैकी गरागरा गोल फिरवून मिक्स आहे बघा, कसे बुडबुड्या येत आहेत, असं मस्त गोल फिरवून घेतले आहे. त्यानंतर त्यासाठी मस्त स्वादिष्ट अशी वेलची घातली आहे. आता मी वेलची काय केली आहे, हातावरच म्हणजे फक्त फोडूनच वेलची टाकली आहे आणि छानपैकी उकळून उकळून घेतली, म्हणजे त्याचा मस्तपैकी स्वाद येतो. तुमच्याकडे वेलचीची पूड असेल किंवा वेलची ठेचून घातली किंवा पावडर करून घातली तरी पण चालते बरं का. मग छानपैकी अशी पूर्ण मस्तपैकी आटून आटून एकदम तिला घट्ट होऊ दिली. आणि हे बघा, नंतर एका प्लेटमध्ये छानपैकी अशी सर्व करून घेतली आहे मी. आपली मस्तपैकी मलाई बर्फी तयार आहे. तुम्ही करतानाच त्याच्यामध्ये काजू बदाम घातलं तरी पण चालतं, ड्रायफ्रूट्स घातले तर. पण आपण नाहीतर तयार झाल्यानंतर तुम्ही सर्व करताना देखील काजू बदाम मस्त गार्निश करून वरतून टाकले तरी देखील छान लागतं. हे बघा, मी काजू बदाम घेतलेत आणि छानपैकी स्मॅश करून एकत्र मस्तपैकी त्यावरती सजावटीसाठी टाकले आहेत. आणि थंड होऊ दिलं की याच्या मस्तपैकी छान वड्या पडतात बरं का. एकदम एकच नंबर, म्हणजे फेकण्यापेक्षा काहीतरी छान पदार्थ तयार होतो, गोड स्वीट, आणि खायला तर एकच नंबर चवदार लागतो. सगळेजण मस्त आवडीने खातात आणि वेस्ट पण होत नाही. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. ही छोटी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कशी झाली ती नक्की सांगायला बिलकुल विसरू नका. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, आणि एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, बाय बाय, टेक केअर. चला आगारा बघू. हे बघा, एकदम मस्त मलाईदार, वा वा.